घरांचा ताबा देण्यास आलेल्या मोठ्या विलंबामुळे अडचणीत सापडलेल्या गृह खरेदीदारांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। न्यायालयाने रुनवाल कन्स्ट्रक्शनने दाखल केलेली तब्बल 10 द्वितीय अपील फेटाळून लावत रेरा अंतर्गत दिलेले आदेश कायम ठेवले आहेत। मुलुंडमधील रुनवाल इन्फिनिटी सध्याचे रुनवाल सेक्चुरी या प्रकरणात 2005 ते 2007 दरम्यान फ्लॅट बुक करणाऱ्या अनेक खरेदीदारांना आजही घरांचा ताबा मिळालेला नाही। घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाखो रुपये गुंतवूनही या नागरिकांची प्रतीक्षा जवळपास 20 वर्ष लांबली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 फेब्रुवारी 2014 पासून प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत विकासकाला गृह खरेदीदारांना दरवर्षी 10.5% व्याज द्यावे लागणार आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की करारातील अटी किंवा तांत्रिक कारणे दाखवून विकासक गृह खरेदीदारांची जबाबदारी टाळू शकत नाही। कायद्यातील प्रत्येक विलंबासाठी ग्राहकांना व्याज मिळण्याचा रेरा कायद्यानुसार स्पष्ट अधिकार आहे। या निकालामुळे केवळ संबंधित गृह खरेदीदारांनाच दिलासा मिळणार नाही, तर संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राला ग्राहकांच्या हक्काबाबत स्पष्ट संदेश गेला आहे। 10वी 12वी पदवीनंतर पुढे काय? वैद्यकीय क्षेत्रात हवंय उज्ज्वल भविष्य आणि 100% रोजगार? मग निवडा केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। प्रगत तंत्रज्ञान, दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी। हो, आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी, खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत। आजच प्रवेश घ्या केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। शिक्षण, कौशल्य आणि रोजगारांचं विश्वसनीय